खामगाव शहरातील जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळा लाखनवाडा बुद्रुक येथील शिक्षकांचे रिक्त पदे व क्षतिग्रस्त झालेल्या शाळा इमारतींची नवीन इमारत बांधकाम संदर्भात बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसचे लीगल सेल अध्यक्ष युवा नेते ॲडव्होकेट शेहजाद उल्लाह खान यांनी 23 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना निवेदनाद्वारे सूचना वजा विनंती केली होती की वरील मागण्या पूर्ण न झाल्यास 29 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणाच्या आवारात शाळा भरवणार असल्याचे व लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे सुचवले होते। सदर निवेदनाची दखल घेत 25 ऑगस्ट 2023 शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास डॉक्टर वैशाली भगवान ठग शिक्षणाधिकारी योजना व अनिल देवकर उपशिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच गट शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी जिल्हा परिषद उर्दू पूर्व माध्यमिक शाळा लाखनवाडा येथे भेट देऊन इमारतीची पाहणी केली व शिक्षकांच्या रिक्त जागा संदर्भात तातडीचे निर्णय घेत 1 तासात 2 नवीन शिक्षक शाळेवर रुजू करण्यात आले। तसेच येत्या काही दिवसात उरलेल्या शिक्षकांची जागा भरण्याबाबतची तसेच शाळेच्या नवीन इमारत बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करून लवकरात लवकर बांधकाम सुरू करण्याबाबतचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले। जिल्हा परिषद प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर ॲडव्होकेट शहजाद उल्लाह खान यांनी देर आहे दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया देत आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी स्वरूपात कळविले। आंदोलनाच्या यशाचे श्रेय सोबत असलेल्या सर्व सहकार्यांना देत ॲडव्होकेट शहजाद उल्लाह खान यांनी सर्वांचे आभार मानत यापुढे सुद्धा जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन सर्व उपस्थितांना देण्यात आले। यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम, सुफियान उल्लाह खान, एजाज, सादिक खान, हमीद खान, इद्रिस खान, शेख सलीम, जबीउल्लाह खान, मोहम्मद तहसीन व इतर गावकरी उपस्थित होते। लाखनवाडा येथील उर्दू शाळा यांच्या वतीने शाळा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं होतं दिनांक 23ला आणि त्यानंतर त्या निवेदनाची दखल घेऊन आज रोजी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। या ठिकाणी येऊन सर्वांशी चर्चा करण्यात आली। शाळा व्यवस्थापन समिती आणि संबंधित जे गावकरी आहे प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि चर्चा करण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी ताबडतोब त्यांची जी शिक्षकांची कमतरता होती ती शिक्षकांची कमतरता आहे सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांना ते तत्काळ आम्ही 2 आदेश त्यांना देतो आहे आणि 1 आदेश आपण लवकरात लवकर त्यांना देऊ। अशा पद्धतीने त्यांची शिक्षकांची मागणी जी आहे ती पूर्ण होणार आहे। बिल्डिंग त्यांना नवीन अपेक्षित आहे परंतु नवीन अपेक्षित बिल्डिंग अगोदर निर्लेखन प्रस्ताव सादर करावा लागतो त्या अनुषंगाने आपण तो प्रस्ताव ताबडतोब सादर करणार आहोत आणि जिल्हा परिषदेच्या वतीने आपण त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो प्रस्ताव सादर करून निर्लेखनाची प्रक्रिया ही लवकरात लवकर करून त्या ठिकाणी हे निर्लेखन जर झालं तर त्या जागी आपल्याला दुसरी इमारत बांधकाम करता येईल। त्याचबरोबर ही शाळा जी आहे या शाळेमध्ये PMC योजनासुद्धा लागू झालेली आहे। त्या अनुषंगाने सुद्धा यांना भरपूर असा निधी प्राप्त होणार आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा लवकरात लवकर निधी कसा प्राप्त होईल या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।